आज मी तुम्हाला घेऊन आले आहे उदयपूर येथील सिटी पॅलेस आणि पिचोला लेक। मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि जेवण करून ऊन कडाक्याचं असल्याकारणाने सिटी पॅलेसमध्ये तिकीट वगैरे काढून आम्ही जरा निवांत आराम करत बसलेलो आहोत। शेवटी थोडासा आराम पण गरजेचाच आहे ना हो। सिटी पॅलेस खूप मोठा आहे आणि खूप फिरायला लागतं, त्यामुळे थोडासा आराम करून आता आम्ही सिटी पॅलेस फिरण्यासाठी निघत आहोत। तर चला, अशा ह्या मिनी बसेस किंवा मिनी ट्रेन्स, तुम्हाला मिनी कार्स आहेत जे सिटी पॅलेसपर्यंत पोहोचवण्यासाठी असतात। त्यांची कॉस्ट वेगळी असते, ती तिकीटमध्ये इन्क्लूड नसते। तर चला आता आपण जाऊया सिटी पॅलेस फिरण्यासाठी। सिटी पॅलेस हे खूप मोठं असा पॅलेस आहे जो बघण्यासाठी निवांत असा वेळ हवा आहे। मस्तपैकी सिटी पॅलेस एन्जॉय करा, इतिहासाची माहिती घ्या, खूप सुंदर आहे। इथे तुम्ही बाईक पार्किंग करू शकता, कार पार्किंग करू शकता, बसेससुद्धा पार्किंग करू शकता, पण सगळ्यांचे चार्जेस मात्र वेगवेगळे आहे। उदयपूर हे राजस्थान राज्यातील एक ऐतिहासिक व नयनरम्य असे शहर आहे जे पूर्वीचे वेनिस म्हणून प्रसिद्ध आहे। या शहरात अनेक सुंदर राजवाडे, तलाव आणि ऐतिहासिक वस्तू आहेत। त्यातील दोन प्रमुख आकर्षण म्हणजे सिटी पॅलेस आणि पिचोला तलाव। सिटी पॅलेस ही उदयपूरची सर्वात मोठी आणि भव्य वास्तू आहे। याचे बांधकाम 1559 साली महाराणा उदयसिंह यांनी सुरू केले होते। त्यानंतर अनेक राजांनी यामध्ये विस्तार केला। हा पॅलेस पिचोला तलावाच्या काठावर वसलेला आहे। मिनी कारने आम्ही सिटी पॅलेसपर्यंत पोहोचलो आणि खूपच सुंदर असा पॅलेस आम्ही बघितला। चला, तुम्हाला सुद्धा हा पॅलेस थोडक्यात का होईना पण मी दाखवते, चला। राजस्थानी आणि मुघल स्थापत्य शैलीचा सुंदर संगम तुम्हाला येथे बघायला मिळेल। पॅलेसमध्ये बहार महल, मोती महल, शीश महल, दिलखुश महल यासारखे अनेक भाग आहेत। संग्रहालय तर येथे खूपच मोठे असे संग्रहालय आहे। येथे मेवाड राजघराण्यातील वापरातील शस्त्रे, राजवस्त्रे, चित्रे आणि प्राचीन वस्तू ठेवलेल्या आहेत। झरे, बाग, संगमरवरी गॅलऱ्या व झकास असे कोरीवकाम केलेली इथे तुम्हाला दिसून येईल। राजघराण्याच्या काही भागात अजूनही शाही परिवार वास्तव्यास आहे। सिटी पॅलेस बघण्यासाठी सकाळी 9:30 ते 5:30 संध्याकाळी 5:30 पर्यंत हे खुले असते। तिकीट दर तर मी तुम्हाला सांगितलेलाच आहे, पण सगळ्यासाठी तिकीट दर हा वेगवेगळा आहे। म्हणजे तुम्हाला सिटी पॅलेसपर्यंत जर ट्रेनने कारने प्रवास करायचा असेल तर त्याचे चार्जेस वेगळे, सिटी पॅलेस फिरण्याचे चार्जेस वेगळे, पार्किंग चार्जेस वेगळे, फोटोग्राफीसाठी व्हिडिओसाठी असेल तर त्याचे सुद्धा चार्जेस वेगवेगळे आहे। सिटी पॅलेस फिरताना खूप मोठा पॅलेस असल्या कारणाने तुम्ही आतमध्ये जाताना पाण्याची बॉटल वगैरे घेऊन जावा, कारण की खूप घाम येतो, गरम होतं आणि घशाला कोरडसुद्धा पडण्याची शक्यता असते। इतकं फिरायचं असतं। वरून इतकं सुंदर उदयपूर दिसतं ना तुम्हाला, संपूर्ण उदयपूर तुम्ही येथून बघू शकता। पॅलेसमध्ये अनेक दारं, अंगण, पायऱ्या आणि गुप्त मार्ग आहेत। सिटी महलमध्ये तुम्ही पॅलेसचा सर्वात उंच भाग म्हणजे अमरविलासमध्ये जाऊ शकता। तसंच राजघराण्याच्या वास्तव्यासाठी वापरला जाणारा भाग म्हणजे शंभू निवास। भूपाल महल आणि दिलखुश महल यामध्ये तर आकर्षक रंगसंगती, आरशाचे काम व कोरीव काम, काचकाम तुम्हाला पाहायला मिळेल। मोती महलमध्ये रॉयल सभागृह तसंच राजाचा दरबार कशा पद्धतीने भरत असे हे पहा। बादी महलमध्ये उंच टेकड्यावर वसलेला महल, रंगवलेल्या भिंती, दगडी झरे आणि तलाव पहा। कृष्णविलासमध्ये राणीसाठी खास सजवलेला महल पहा, येथे सुंदर चित्रकला तुम्हाला पाहायला मिळेल। तसंच शीश महलमध्ये टाचणी एवढे आरसे वापरून केलेले काम, दिव्यांच्या प्रकाशात कशा पद्धतीने झगमगते ते पहा। राजघराण्याची शस्त्रे, चांदीचे हौदे, पारंपरिक पोशाख, चित्रकला, हस्तकला वस्तूचे प्रदर्शन तुम्ही येथे पाहू शकता। सिटी पॅलेस हे पिचोला तलावाच्या काठावर वसलेले आहे, म्हणून सिटी पॅलेस बघायला जाताना तुम्ही पिचोला तलाव सुद्धा बघू शकता, कारण की ते दोघे बाजूबाजूलाच आहेत। उदयपूरमधील खास आकर्षण म्हणजे सिटी पॅलेस आणि पिचोला तलाव। तलावाच्या अगदी मधोमध तुम्हाला जगमंदिर, ताज लेक पॅलेस असे भव्य असा जलमहल बघायला मिळेल। बोट राईड तुम्ही इथे करू शकता। सिटी पॅलेस घाटावरून बोटिंगची सुविधा, सूर्यास्ताच्या वेळी बोट राईड हा अविस्मरणीय असा अनुभव आहे।
पण बोटिंगचे प्राईज हे टायमिंगनुसार बदली होत राहतात, म्हणजे सकाळी वेगळे प्राईज असेल आणि संध्याकाळी वेगळे असतील.